हे जिते हा अरे पाऊस नाही छत्री कशाला आणली आपण? अरे त्या जामकर पासून वाचायसाठी बाबा कुणाच्या बी नजरेत यावं पण त्या जामकरच्या नजरेत येऊ नये बाबा. बरोबर आला का? बरोबर. ये ये Cheers! गुपचूप गुपचूप होय हो. काय चाललंय? गुपचूप गुपचूप भेदरलेले दिसता तुम्ही. मला बघून आनंद नाही झाला? आनंद? अहो लय आनंद झालाय. आनंदापेक्षा जास्त आनंद झाला. म्हणजे काय करावं काय बोलावं किती असावं काय सुद्धा कळ नाही मला. एवढा आनंद माझ्या आयुष्यात गावा आलाच नव्हता बघा. एवढा आनंद झालाय तुम्ही आल्यावर. तुम्ही का नाही नको तिथं बरोबर पोचतो बघा. हा नाही म्हणजे ते माधुरीला वाचवायला कसं बरोबर वेळेत पोचला होता. मग काय मरू द्यायची होती? नाही 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 म्हणजे असं तुम्ही एवढं डेअरिंग बाज कस काय बाबा असं त्याला म्हणायचंय. कारण तुम्ही तर सफाई कामगार आहे ना मुंबईत. हो मग काय सफाई कामगारात डेअरिंग नसते की काय? डेअरिंग लागते. घुशी मारायला डेअरिंग लागते. उंदीर मारायला डेअरिंग लागते. एन्काउंटर करायला डेअरिंग लागते. नाही मला का नाही मला तुमच्यावर डाऊटच आहे बघा. तुम्ही सफाई कामगार नाहीच का? मी खूप शिकलेला दिसतो म्हणून? अहो नाही म्हणजे आम्हाला वाटत नाही बुवा की आता जित्या पूर्ण हँडसम वाटतो पण आहे का? ए मंगे गबस जरा तुला लय चढली. ये म्हणजे का अयो हो हा हे माणूस पेपरातलं तुमच्या वाणी दिसतंय की. बघू लाईटर आहे का? हा मी सिगरेट ओढत नाही पण आपला उदबाचा फिरबाचा पेटवाय रिक्षात लाईटर हाय. काय करायचंय कशाला जाऊ दे. जी माणसं माझ्यासारखी दिसतात त्यांना मी जाळून टाकतो. हो डेंजर आहे. हा ओय ए बाबा अरे आपलं सगळं भाजी सांडलं आता चखण्याला काहीच नाही. मी देतो चला माझ्यासोबत. चावी दे. आता मी तुम्हाला 3 चाकांची रिक्षा एकाच चाकावर चालून दाखवणार आहे. प्रात्यक्षिक. चला 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 चला. चला चला. आत्या मोठे आम्ही खाणार आहे. खाणार मी लहान आहे ना म्हणून मी खाणार. तुला म्हंटल ना नाही. नाही मी खाणार. मी खाणार आहे. मी खाणार आहे. मी खाणार आहे. मी खाणार काय चाललंय? काय नाही ते एकच खाणार ना आणि मी खाणार आहे ती. मी मोठे आहे ना आप्पा म्हणून मी खाणार आहे. अर्धे अर्धे खा. ठीक आहे. आयो खारी कुठे गेली? ऋतिक तू खाल्ली ना? नाही खोटा नका बोलू ऋतिक. आयो आजी आमची खारी तू घेतलीस? हा तर तुम्ही दोघं मोठं कमवायला गेला का नाही? मोठं आले तर आमची खारी बाली. ह्या ज्या घरात जे काय आहे ना त्याच्यावर पहिला हक्क माझा आहे. आचाट खाणं मसनात जाणं अशी गत आहे तुमची. तो चहा प्यायचा तो बी मी घेईल मग. कसली हावरट आहे आजी. आप्पा मला लय भूक लागली हो. मला काहीतरी खायला पाहिजे ना. मम्मी मम्मी मला पण भूक लागली काहीतरी खायला दे. हा ठीक आहे दुपारी देते. अगं मम्मी आता भूक लागली. दुपारी खाऊन काय करू? ए श्यामे अगं दे ना त्यासनी काय हवंय ते करून. बरं जाऊ बाई थांबा आणलेत मी पोहे.
अहो हे घ्या तुमचं बदामाचं दूध. अहो थांबा पोहे खाऊन जा. चला चला तिकडे काय चला चला लवकर. लकी काय झालं? अरे त्या जितेचा रिक्षाचा ऍक्सिडेंट झालाय, बघाय पाहिजे काय झालंय ते. जितेला किती वेळा सांगितलं मी रिक्षा चालू नको दारू पिऊन म्हणून, पण आजकालची पोरं ऐकते होय. आता त्याला किती लागला असेल काय लागलं असेल कोणाच ठाऊक. खरे मी आलो बघून त्याला. जा लवकर. जिते कोण आहे रे? मंग्या जिते अरे मला त्याला टाकून कुठे गेला रे उठा घे मंग्या. आयो तिघे मरले. आयो तिघे मरले की. अरे माझे केस कापायचे. कस झालं? अरे तुम्ही कापल्याची बातमी मला नव्हती करायची. आता मी कुणावर टाइमपास करू? गावातल्या फालतू बातम्या कोण द्यायचं? आणि मला वर फुटलं असेल तर बरं होईल. आर्याला खांदा द्यायची आणखीन एक संधी मिळेल. रडू नका, थांबा, रडू नका. अरे काय झालं त्यांना? हात तर लावूया. या ओके 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 एकदम ओके, काही झालेलं नाही मला. ए उठा रे, उठा उठा. ए उठा लवकर, उठा. सकाळ झाली. अरे आपण इथं शेतात कस काय? अरे बेवड्यांनो, हा एवढी पेतात वय जे तो आता का मेलेल ती पण कळलं नाही आम्हाला. अरे मेलेली माणसी जित्ती झाली. दादा तू इथे काय करतोयस? हे कशामुळे झालं सगळं? तुला नाही ना लागलं काही? काही झालेलं नाही मला, मी एकदम ओके ठणठणीत आहे. माझी रिक्षा. रिक्षालाही काय झालेलं नाही, फक्त 2 चाकं वर गेलीत, बाकी सगळं ठणठणीत आहे. दादा तुला काय झालंय? असं का वागतोयस तू? रात्रभर तुझ्या काळजीत डोळ्याला डोळा लागलेला नाहीये मला. कुठे शोधू काय करू काहीच कळत नव्हतं मला. तुला काळजी वाटत नाही का रे माझी? अरे काळजी आहे, पण हा म्हणलाय रिक्षाचं 1 चाक वर करून दाखवा. मी 2 चाकं वर करून दाखवलं, त्याच्यामुळं गोळ झाला. अरे चिते, अरे काय आकलीचा भाग आहे का नाही तुला? कसली बी कामं सांगतोय. अरे जीव गेला असता की. मी अरे मला काय आठवण घराचं. तू दारू प्यायलास का? ए, काय गरज होती? मी म्हणते काय गरज होती दारू पिऊन रिक्षा चालवायची? तुझी अशी भलती सलती डेअरिंग करतोस ना म्हणून तुला कामावरून 10 वेळा काढून टाकतात. कामावरून काढून टाकतात? काय काम करतात हे? चल बरं दादा इथून. सरका दादा. अरे लगा माझी रिक्षा रोज रस्त्यावर चालते, आज शेतात कस काय आले अचानक अशी? अरे तो जामकर हवेतनं डायरेक्ट शेतात घेऊन आला का काय? अरे जेपत नाही तर पिता कशाला रे तुम्ही? चहा पेत जावा सकाळ सकाळ. पेत तर पेत एकटी पित आहे. हा आईला दोस्तांना घेऊन नाही पिलं तर मग असं होतंय. अरे कधी मदत लागली तर मला घेऊन जावा की, लावा ताकद. मी तर म्हणतो गावात दारूबंदी आणली पाहिजे. तुला कामावून काढून टाकला पाहिजे. अरे शांत बसा तुम्ही. इथं काय चाललंय? तुमचं काय चाललंय? हे जित्या मंग्या, तुम्हाला लागलंय का? नाही नाही. नक्की? डायरेक्ट घरी जा आता. होय होय. मी ते जामकरण किती लागले बघून आलो. त्याला काय रे? अरे हात लाव. रिक्षा अशी दगडावर धडकली. दगडे बाहेर मी. नाही मी कुठं. मला तर वाटत होतो की ती रिक्षा चालत नव्हती,
उडत होती. काय चाललंय? काय नाही, ते जिताच्या रिक्षाचं ऍक्सिडेंट झालं ना, ते पाहून आलो आत्ताच. तसं बी दारू पिऊन रिक्षा चालल्यावर दुसरं काय होणार म्हणा. अप्पा, ते जामकर काका पण होते रिक्षात. आमकरणीच पाजली असेल दोघांना, आणि यांना काय फुकट मिळते म्हणल्यावर दाबून रिचवली असेल यांनी. कशी काय ही पोरं या वयात दारू पितात कोणास ठाऊक. बरं ते जाऊ दे, तो जामकर इथं दारू पिऊन येऊन धिंगाणा घालण्याच्या आत इथे कागदपत्र शोधतो जरा जमिनीची. हा, मी आलोच जाऊन तालुक्याला जाऊन येतो, बघतो काय उतारी मिळतात का. हा, आय, आजीने चहा मागितले. हा देते. श्यामे, आत्यासनी चहा ठेवायचाय. ठेवू का? होय ग, ठेवू मी. ठेवा की, मी कपडे वाळत घालते. हौशे, जा आत्यासनी सांग म्हणावं का आईनं चहा ठेवला असता, पण सुना काय घरामध्ये नुसत्या आयत्या बसून खायला आणल्यात वय. आणि माझ्या शामीने ठेवला असता म्हणा चहा, पण ती गेली बाहेर कपडे वाळत घालायला. आणि बाई हित दुसरं कुणाला सांगितलं तर वस्कन अंगावर येतात. तुझ्या पायाला फोडायला का हाताला लखवा मारला आजी? अरे रित्या, असं मी नाही, आजी म्हणली असती. अशी जर बसून राहिली ना तर मुंग्या वाळून बांधतील तुझ्या शेजारी. हौशी आहे अशी आजी म्हणाल. नाही नाही, बसू दे त्यांना. एका जागेवर बसून घरात फूट पाडण्याशिवाय दुसरं येतच काय ना त्यांना. मला प्रेमानं सांगितलं असतं तर मी आणलं असतं चहा, पण नाही. ह्यांना कुठं प्रेमानं बोलायचं असतं, जेव्हा बघावं तेव्हा टोमनच मारत असतात. लाले, बघते ना फुलात आहे कशी उकरून काढते तुझी सूनते. हा, तू नुसतं समजवण्याच्या नावाखाली लाली 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 कर. काय कळत नाही का मला? हित मला आणि माझ्या लेकाला घरात येळं काढायचा डाव चाललाय तुमचा. सगळं कळतंय मला. आणि ह्यासनी पण सगळं गोपाळाच द्यायचंय. लाड गोपायचे, कौतुक गोपायचं, जिमीन गोपाळा. आत्याबाई, त्यासाठी वागणं पण तसंच असावं लागतं. उगाच कोण कुणाचं कौतुक नाही करत. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? वय ग, मी चुकीची वागती का माझा लेक चुकीचा वागतो? आता ते तुमचं तुम्हालाच माहित, मला कसं माहित असेल. हौसा, हा तू आजीनं 5 मिनिटं थांबाय सांग, मी आणते चहा करून. हा ठीक आहे. हा, येतानी मला वाईस पाणी पण आण. आयो आजी, तू आंघोळ नाही केली? रित्या तुझ्याकडं अरे चिमणा, काही झालेलं नाहीये. एवढा आरडाओरडा करायची काही गरज नाहीये. काही कशाला करतस तू हे सगळं? कारण तुला कळावं, तुझी एक बहीण आहे, तुला कळावं, तिला तुझी काळजी वाटते. मुळात ना मला खरंच कंटाळा आलाय तुझ्या बेफिकीर वागण्याचा. अरे बेफिक्री काय आहे याच्यामध्ये? काय झालेलं आहे एवढं? कुणालाही काय झालेलं नाही. हे बघ, मी एकदम धडधाकट आहे. कुणी मेलेलं नाही, कुणाचं काही झालेलं नाही. अरे बाबा, आता कोणाच्या तरी मरण्याची वाट बघू का मी? हा, मुळात तुला जर काही झालं असतं, मी काय केलं असतं? हा, तुला का कळत नाहीत? माझं नाहीये कोणी तुझ्याशिवाय या जगात. सोड रे, तुझ्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाहीये. हे चिमणा, चूक माझी आहे ना, मग तू कशाला जातेस? आपण दोघंही जाऊ मुंबईला, तिकडे बिझनेस करतो. ह्या बॅगेत ना तुझे कपडे भरलेत. तू जातोय इथून. उठ उठ, खूप झालं ना. हे काय नवीनच? नाही होऊ शकत माझ्याकडून अजून. चाल, खूप खूप गाव एन्जॉय केलंयस तू. तू आता इथून जा. आणि प्लीज दादा, खरंच बस झालं. मी तुझ्या पाया पडते, या गावात माझी अजून इज्जत नको घालवूस. खूप मेहनती मी माझा बिझनेस उभा करते. तू प्लीज इथे राहून माझ्या आणखीन अडचणी नको वाढवूस. प्लीज तू जा इथून. बघ, तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. एवढा वेळ लागतोय का पाणी आणायला? का धाकट्या सासून सांगितलेलं काम काही ऐकायचंच नाही? तू बी ठरवलंय मागणं लग्न करून आणलंय ना, म्हणून हे असलं वागवायचं चाललंय. काय कळत नाही का काय मला? बाई, या घरात माझी कोणाला किंमतच नाहीये. पण हे लाले, तुला सांगून ठेवते मी,
या घरामध्ये माझा, माझ्या लेकाचा, माझ्या सुनाचा आणि माझ्या नातवाचा अधिकार आहे जेवढा तुझ्या सासूचा आहे ते. हा, काल आलेली पोरगी मला अक्कल शिकवती वय ग. हा त्या बाई, चांगली चालली कॅसेट, सुरू ठेवा. नाहीतरी दुसरं काय करता तुम्ही? हिथं मुळे येस्तोर बसायचं आणि आम्ही बनवलेलं खायचं. हा, ह्याची त्याची उनी दुनी काढायची, ह्याला त्याला टोमणं मारत बसायचं, भांडणं उकरायची, नाहीतर हिथं तिथं नाक खुपसत बसायचं. नाही म्हणा, दुसरं येतच काय तुम्हाला? ए लाले, तोंड सांभाळून बोल बर का, नाही तर ना हिथंच तुझी जीभ हासडते आता. हासडा, काय करायचंय ते करा, पण लग्न होऊन या घरात आले तेव्हापासून मी बघतीये, जेव्हा बघाव तेव्हा नुसतं टोमनच मारताय. माणूस आपलं म्हणतं जाऊ द्या, वयानं मोठं आहे, कशाला आपल्या ह्यांच्या नादी लागा, पण नाही, तुम्ही जरा जास्तच करत चाललाय. त्या दिवशी काय म्हणला, माधुरी आणि गोपाळ कसे एकमेकांसोबत खेळायचे, मैत्री होती, तीच कशी या घरची सून व्हाय पाहिजे होती. माणूस किती आणि काय काय खपवून गेलो. बरं, तुम्ही हे घर मोडायच्या मार्गावर हाय ते हाय, पण त्या सुधाकर भाऊजांनी जाऊबाईंचं पण कान भरत सुटलाय. नाही म्हणते, काय काय मिळतं काय तुम्हाला हे सगळं करून? बया बया बया, आता किती खोटं बोलणारी पोरगी. अगं जीभ कशी सुरू सुरू चालते तुझी. थांब जरा तू. फुलाताई, फुलाताई, फुलाताई बाहेर ये. काय झालं का फुलाताई? पाहिलं का तुझ्या सुनेची जीभ कशी सुरू सुरू चालती? नाही चांगलंय बाई, सोडलीये चांगली मारकी म्हस माझ्या अंगावर आणि स्वतः बसलीये गंमत बघत. हो, ह्यांना मध्ये घ्यायचं नाही. हा, यांनी मला हे सगळं करायला नाही सांगितलं. या तुमच्यासारख्या कान नाही भरत सुनेचं. ऐका, बघितलं का कशी बोलतीये मला. लाले, वाईस गप्पच की तू. आणि रंजे, तुम्ही शांत बस की. काय चाललंय का तुमच्या दोघींचं? घरात नुसता बैल बाजार मांडून ठेवलाय. आता हे बघा, दोघींपैकी कुणी बी काय बोलणार नाही. अरे एवढी काळजी वाटत असती ना तर तू असं गेला नसतास दारू पिऊन रिक्षा चालवायला. अरे प्लीज रे, प्लीज इथून जा. आता माझा स्फोट होण्याआधी तू खरंच इथून निघून जा. आर्या मॅडम, गुपतूप 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 गुपतूप. अहो आर्या मॅडम, एवढी चिडचिड करायला काय झालंय? हो, चिडू नको तर काय करू? हा बघा ना कसा वागतोय. मला खरंच वीट आलाय दादा तुझा. आर्या मॅडम शांत व्हा. अहो छोट्या छोट्या गोष्टींवर वाद कशाला घालताय? छोट्याशा गोष्टी गोपाळजी, मुद्दा काय ना तुम्हाला माहितच नाही आहेत गोष्टी. विचारा त्याला त्याचे काय कारनामे आहेत. मुंबईत काय काय उद्योग केलेत हे कळलं ना तुम्हाला डोकं फिरेल तुमचं. मुंबईला काय कारनामे? सांगतो मी निवांत. नाही नाही, विचारा त्यालाच, विचारा त्याचे सगळे कारनामे. त्याला नोकरीवरून घरी का बसवलंय ते विचारा त्याला. काय नोकरी करत होते? निवांत मी सांगतो. दादा प्लीज प्लीज इथून तू निघून जा. मला तू माझ्या डोळ्यासमोर नकोय आणि ह्या घरात पुन्हा नको येऊस तू. आर्या, एवढं काय? पंधरा मिनिटात मुंबईची गाडी असेल, निघायला पाहिजे आपल्याला. हो चला, घाई करू. चला चला, तुमच्या घरी चला. आमच्या घरी? हो, तुमच्या घरी. का? राहायला. कुठे जाऊ कुठे मी? अहो, माझ्या सख्या बहिणीने मला घराबाहेर काढलं. आता मला घर नाहीये. कुणी घर देता का घर असं म्हणत फिरू का मी गावभर? त्यापेक्षा तुम्ही दयाळू आहात, नाजूक मनाचे आहात, हळवे आहात, दिलदार आहात. देव माणूस की काय म्हणतात तुम्हाला? तुमच्याहून चांगलं घर, तुमच्याहून चांगला आसरा कुठे मिळेल मला? नाही, सगळं बरोबर आहे तुमचं, पण आधीच आमच्या घरातले माणसं. तुमची शेत जमीन, आमच्याकडे गहाण आहे. व्याज थकलंय, मुद्दल थकलंय, ही झाली आर्थिक बाजू. पण माणुसकीच्या नात्यानं तुम्ही मला तुमच्या घरी न्याल यात कुठलीही शंका नाही. तेच म्हणतोय मी, माणुसकीच्या नात्यानं मी तुम्हाला घरी नेलं पाहिजे. तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आधीच आमच्या घरात एवढी माणसं आहे, तुम्ही आला तर काय फरक पडणार आहे? बसा. थांबा थांबा, गॉगल लावतो. बुलेट बॅग आणि गॉगल मस्त वाटेल. काय ना, रिदम आहे ना? बुलेट बॅग आणि गॉगल. मला काही हाऊस नाही हिच्या संग भांडायची, पण हिला जरा शिकवून ठेव का वाईस सासू संग कसं वागायचं असतं ते. आणि ह्यांना पण शिकवा, घरात सून टोमणं मारायला आणत नसतात. काय मिळालं नाही की भांडणं उकरायची आणि भांडत बसायचं. ऐका फुलताई, बघितलं का कशी चुरू 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 जीप चालती हिची.
लाले अगं बाईस गप बस की तू उगाच शब्दाला शब्द कशाला वाढवती? हा फुलताय कळतंय सगळं चांगलंय. मी मारल्यासारखं करील तू रडल्यासारखं कर. चांगलं समजावणं चाललंय. काय समजत नाही का काय मला? हा फुलताय आनंदानं मनात उकळ्या फुटतायत तुझ्या. कळ नाही का काय मला? तुम्हाला सांगितलं ना त्यांना मध्ये घ्यायचं नाही. त्या बिचाऱ्या कुणाच्या अध्यात ना मध्यात तुम्हालाच लय जगाचं पडलेलं असतं. ह्याच्यात नाही तर त्याच्यात नाक खुपसत बसायचं आणि मग कोणी अंगावर आलं की रडत बसायचं. फुलताय हा आत्याबाई खऱ्या घरफोड्या ना तुम्ही आहेत तुम्ही. मी घरफोडी तुम्हीच घरफोड